तुम्ही कधी विचार केलाय का? आपण आज जे 8 तास काम करतो, आठवड्याला सुट्टी मिळते आणि कामाचे हक्क आपल्याला कायद्याने मिळतात, हे सगळं कधीपासून सुरू झालं? कधीतरी असा काळ होता जेव्हा कामगारांना दिवसाला 12 ते 16 तास काम करावं लागायचं. ना पुरेशी विश्रांती होती, ना सुरक्षितता आणि आवाज उठवण्याचा अधिकारही नव्हता. या अन्यायाविरुद्ध उभं राहिलं एक ऐतिहासिक आंदोलन, ज्याने पुढे येऊन संपूर्ण जग बदलून टाकलं. आज आपण जाणून घेणार आहोत अमेरिकेतील आंदोलन 1 मे मागची धक्कादायक कहाणी. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. सर्वप्रथम जागतिक कामगार दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सुरुवात करूया आजच्या विशेष भागाला. वर्ष होतं 1886. अमेरिकेतील शिकागो शहर. त्या काळात औद्योगिक क्रांती जोरात होती आणि कारखान्यांमध्ये कामगारांची परिस्थिती अत्यंत कठीण होती. बहुतांश कामगारांना दिवसाला 12 ते 16 तास काम करावं लागत असे, तेही कमी वेतनावर, असुरक्षित वातावरणात आणि कोणतीही कायदेशीर सुरक्षा नसताना. सततचा थकवा, अपघातांचा धोका आणि कुटुंबासाठी वेळच न मिळणं ही त्यांची रोजची अवस्था होती. याच अन्यायाविरुद्ध कामगारांनी एकत्र येऊन ठरवलं की आता पुरे झालं, आम्हाला हक्क हवा आहे. 8 तास काम, 8 तास विश्रांती आणि 8 तास जीवन, ही मागणी घेऊन हजारो कामगारांनी संघटित होऊन रस्त्यावर उतरायला सुरुवात केली. 1 मे 1886 रोजी अमेरिकेत, विशेषतः शिकागो आणि इतर औद्योगिक शहरांमध्ये मोठा संप सुरू झाला. या संपात हजारो लाखो कामगार सहभागी झाले आणि अनेक ठिकाणी शांततापूर्ण मोर्चे काढण्यात आले. आणि त्यांचा संदेश अगदी स्पष्ट होता: आम्ही माणसं आहोत, मशीन नाही. या आंदोलनामुळे संपूर्ण देशात औद्योगिक व्यवस्थेवर मोठा दबाव निर्माण झाला. यानंतर सर्वात महत्त्वाची आणि धक्कादायक घटना घडली 4 मे 1886 रोजी शिकागोच्या हे मार्केट स्क्वेअरमध्ये. त्या दिवशी कामगारांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ एक शांत सभा आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला वातावरण शांत होतं आणि लोक आपल्या हक्कांबद्दल भाषणं ऐकत होते. पण अचानक कोणीतरी गर्दीत बॉम्ब फेकला. या स्फोटानंतर परिस्थिती पूर्णपणे बिघडली आणि पोलिसांनी जमावावर गोळीबार केला. या हिंसाचारात अनेक पोलीस आणि नागरिकांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक जखमी झाले. या घटनेनंतर संपूर्ण शहरात भीती आणि तणाव पसरला. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई करत अनेक कामगार नेत्यांना अटक केली. काहींवर खटले चालवले गेले आणि काहींना कठोर शिक्षा देण्यात आली. या घटनेवर जगभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी कामगारांच्या बाजूने आवाज उठवला, तर काहींनी सुरक्षा व्यवस्थेच्या बाजूने भूमिका घेतली. मात्र या हे मार्केट घटनेने एक गोष्ट स्पष्ट केली की कामगारांचा संघर्ष आता फक्त एका शहरापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. यानंतर 1889 मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या सेकंड इंटरनॅशनलच्या परिषदेत ठरवण्यात आलं की 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जाईल. तेव्हापासूनच 1 मे हा दिवस जगभरात कामगारांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या संघर्षाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. आज भारत, चीन, रशिया, फ्रान्स, जर्मनी आणि अनेक देशांमध्ये हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून पाळला जातो. भारतामध्ये पहिला कामगार दिन 1923 मध्ये साजरा करण्यात आला. याचं नेतृत्व मलयपुरम सिंगारवेल्लू चेट्टियार यांनी केलं होतं. चेन्नई म्हणजेच मद्रास इथे कामगारांनी एकत्र येऊन आपले हक्क आणि मागण्या मांडल्या. हे भारतातील कामगार चळवळीच्या इतिहासातील एक महत्त्वाचं पाऊल ठरलं. आजच्या काळातही अनेक ठिकाणी कामगारांना कमी वेतन, अनिश्चित कामाचे तास आणि असुरक्षित वातावरण यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे कामगार दिन हा फक्त एक सुट्टीचा दिवस नाही, तर तो एक आठवण आहे की हे हक्क आपोआप मिळालेले नाहीत, ते संघर्षातून मिळाले आहेत. हा दिवस आपल्याला शिकवतो की प्रत्येक मेहनती हाताचा सन्मान केला पाहिजे, कारण श्रमच समाज उभा करतो. थोडक्यात सांगायचं झालं तर कामगारांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या संघर्षाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 1 मे रोजी जागतिक कामगार दिन साजरा केला जातो. या दिवशी आपण सर्वांनी एकच प्रतिज्ञा करूया की आपण अशा जगासाठी प्रयत्न करू जिथे प्रत्येक व्यक्तीला सन्मान, सुरक्षा आणि न्याय मिळेल. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल.
आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. भारतामध्ये कामगार हक्कांसाठी कोण लढलं होतं? उत्तर माहीत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.